त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री महापुरुष प्रगती मंडळ, महिला मंडळ आणि गाव मंडळ हे बापुवाडीतील सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक, माझे ज्येष्ठ बंधू, माता भगिनी, मित्र या सर्वांना आमच्या मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। खूप आमच्या या मंडळाला आपलं मोलाचं सहकार्य असतं, त्यासाठी आपल्या सर्वांना धन्यवाद। आणि मंडळ विशेष सांगू इच्छितो, हा आमचं महापुरुष प्रगती मंडळ जवळजवळ 41 वर्ष आता झाली या क्रीडा नगरीचा आम्ही दिवसेंदिवस आपल्या सहकार्याने भरभराट करत आहोत। ही सुद्धा आमच्यासाठी आपणाकडून एक अभिमानाची गोष्ट आहे। या मंडळाच्या वतीनं दरवर्षी इथे जो कार्यक्रम करत असतो, तो कार्यक्रम या कबड्डी आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आम्ही करत असतो। आणि हा खरा उद्देश असतो, या तरुण मुलांवर चांगले संस्कार व्हायला पाहिजेत। आपण नियमितपणे या कार्यक्रमाचा लाभ घेता, आमच्या मंडळास प्रोत्साहन देता, त्यासाठी आपले पुन्हा एकदा धन्यवाद। आणि जाता जाता मी एकच सांगेन की हा कार्यक्रम करतो याच्यातून या तरुण मुलांना जो संदेश द्यायचा आहे, मला वाटतं मागच्या वेळेस माझी एक प्रसिद्ध म्हण आहे ती मी म्हणून दाखवली होती। हा कार्यक्रम करतो या तरुण मुलांवर संस्कार करण्यासाठी, आणि ती म्हण अशी आहे, काही दिवसांसाठी पेरायचं असेल तर तृणधान्य पेरा, काही दिवसांसाठी पेरायचं असेल तर तृणधान्य पेरा, काही वर्षांसाठी पेरायचं असेल तर वृक्षांची लागवड करा, आणि कायमस्वरूपी पेरायचं असेल तर या तरुणांवर चांगले संस्कार करा। एवढं बोलतो मी, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद श्री नरेंद्र रावळे। श्री महापुरुष प्रगती मंडळ बापुळे देश आयोजित महापुरुष क्रीडा नगरीला भव्य दिवस कबड्डी स्पर्धेचं आयोजन। कार्तिक वद्य अमावस्या महापुरुषाचा उत्सव आणि उत्सवाप्रित्यर्थ या कबड्डी स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेले आहे। मी महापुरुष प्रगती मंडळाच्या वतीने आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की आपण उभे राहूनही मॅच पाहतात। सगळ्याच मान्यवरांची आपण बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली, परंतु ती व्यवस्था पूर्ण होऊ शकत नाही हेही मंडळाला माहीत आहे। त्याचबरोबर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, आपण जिथे आहात तेथून या संपूर्ण कबड्डीचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। क्रीडासिको, खेळाडूच्या प्रत्येक कौशल्याला टाळ्या वाजवून दाद द्या। टाळ्या वाजवल्याने त्यांचं मनोधैर्य उंचावलं जाईल आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या टाळ्या आवश्यक आहेत। या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या पुन्हा एकदा विनंती करतो, या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांना आपण आल्याची नोंद करा। पुढील संघ वेळेवर होण्यासाठी आपण आल्याची नोंद करा। आपले सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे। पुढील सामने वेळेवर होण्यासाठी आपलं सहकार्य महत्वाचं आहे, आपण आल्याची नोंद करा। पहिला सामना आहे गजानन संघर्ष कबड्डी संघ केळशी विरुद्ध जयहनुमान कबड्डी संघ ताराचा भवन। दापोली तालुक्यातील नामांकित संघटना म्हणणारा हा सामना असेल। या स्पर्धेसाठी बक्षीस योजना पूर्वीप्रमाणे रोख रक्कम 11,000 सौजन्य आहे। माननीय श्री धैर्यशील पाटील, खासदार राज्यसभा
राज्यसभा खासदार भाजपा जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड आणि आकर्षक चषक सौजन्य श्री केदार विलास पतंगे ग्रामपंचायत सदस्य केळशी. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,000 सौजन्य आहे कुमार स्वराज सचिन लोखंडे यांच्यातर्फे रोख रक्कम 7,000 देण्यात येईल. व आकर्षक चषक आहे कैलासवासी प्रवीण प्रभाकर फुटे यांच्या स्मरणार्थ सौ प्राची सुशांत शिंदे यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात येईल. त्याचप्रमाणे उपांत्य फेरीतील दोन्ही संघांना प्रत्येकी 2,000 सौजन्य विकास गणपत मोहिते आमच्या मंडळाचे हितचिंतक यांच्यातर्फे प्रत्येक संघाला 2,000 देण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी रोख रक्कम 1,000 सौजन्य आहे वैभव विजय निर्मळ. वैभव विजय निर्मळ जर क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित असतील तर त्यांनी आपण व्यासपीठावर यायचे. वैभव विजय निर्मळ. महापुरुष प्रगती मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आलेल्या पाहुण्यांचं आपण पाहुण्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती. तुषार खोत हॅलो. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण जे करत आहेत संस्कृती पप्पा तंदूर नाही इथे भेटत दुकानमध्ये या संपूर्ण कबड्डी मॅचचे जे छायाचित्रण करत आहेत संस्कृती फोटोग्राफी केळशी याचे मालक आहेत श्री तुषार रमेश खोत आणि हे विनामूल्य करत आहेत. तुषार खोत मी महापुरुष प्रगती मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. तुषार खोत. महापुरुष प्रगती मंडळाच्या सर्व संयोजकांना विनंती आहे क्रीडा नगरीच्या शेजारी कोणी मान्यवर उपस्थित असतील तर त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यायचं आहे.
क्रीडा रसिको आपल्या माहितीसाठी आपले साथ आहे प्रणित उभे कोणते आंबेकर चढाई घेऊन आणि आपल्या सगळ्यांनी बात केलेली आहे. क्रीडा रसिको दापोली तालुक्यातील 2 नामांकित संघ किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील गजानन संघर्ष हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डी संघ आहे आणि प्रणय आंबेकर यांनी अचूक टिपलेला आहे. हनुमान कबड्डी संघ या संघाला 1 गुण मिळालेला आहे. आविष्कार साळवी गजानन सर संघर्ष क्रीडा मंडळाचा कीर्तिमान खेळाडू. आपली छोटीशी थोडीशी जे हनुमान कबड्डी संघ हा नवोदित खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. पण नंबर 1 असणारा चढाईपट्टू सातत्याने चढाई करतोय. गजानन संघर्षाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर चढाईचे कौशल्य असणारा चढाईपट्टू तितकंच पाय मारून घरी टिपण्याचा प्रयत्न. पिंट्या आंबेकर याला एका चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केले होते. त्याबद्दल सुरेश लाड यांच्याकडून 100 रुपयाचे वैयक्तिक पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा पिंट्या आंबेकर आव्हान देऊन आपली चढाई करतोय आणि सुंदर पकड आणि पिंट्या आंबेकर स्वतः बाद. पुन्हा एकदा बनियन नंबर 5 असणारा चढाईपटू गजानन संघर्षाच्या 5 खेळांच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई करतोय. पुन्हा एकदा आविष्कार साळवी क्रीडारसिक टाळ्या वाजवून कबड्डी खेळाडूच्या कौशल्याला दाद द्या. टाळ्या वाजवल्याने त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा उत्साह अजून वाढेल. आपण टाळ्या वाजवा. आविष्कार साळवी आपली छोटीशी चढाई संपूर्ण परत फिरतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई ठरले. बनियन नंबर 5 असणार चढाईपटू सातत्याने चढाई करतोय. गजानन संघर्षाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका. कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका. रणांना शत्रूला मात द्यायला विसरू नका. विसरा सर्व काही कालचं आजचं उद्याचं. आजच्या कार्यक्रमाला दाद द्यायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमाला दाद द्यायला विसरू नका. धन्यवाद सुनील आगरे. दरम्यानच्या काळात प्रतीक शिंदे आपली चढाई संपून परत फिरतोय. पुन्हा एकदा संयोजकांना विनंती. या स्पर्धेकरता आलेले प्रमुख पाहुणे क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित असतील तर आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यायचे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मायबाप क्रीडा रसिको ही स्पर्धा आपली आहे. या मंडळाला सहकार्य तुला खेमराज कबड्डी संघ आणणार याला पहिला पुकार. अमरपरत कबड्डी संघ टाळसोरे आणि त्याला इथे या सांग. पुढील संघ आलेले असतील तर त्वरित आपण आल्याची नोंद करा.
पुढील मॅच वेळेवर होण्यासाठी आपलं सहकार्य अत्यंत महत्वाचं आहे. क्रीडा रसिको, या महापुरुष क्रीडा नगरीत अशी भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धेचं आयोजन आम्ही एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. दापोली तालुका असोसिएशनच्या मान्यतेने श्री महापुरुष प्रगती मंडळ आयोजित आणि दापोली तालुका असोसिएशनच्या मान्यतेने या प्रौढ गटाच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिक उपस्थित आहेत. या क्रीडा रसिकांचे मी महापुरुष प्रगती मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. क्रीडा रसिक आपलं सहकार्य या मंडळाला पुढील काळातही आणि याबरोबर लाभलेले आहे आणि पुढील काळातही लाभावे असे मी आपणाला पुन्हा एकदा विनंती करतो. या स्पर्धेला आम्हाला जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत या मंडळाची आद्य कर्तव्य की त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रेमाची भेट देणं या मंडळाचं आद्य कर्तव्य आहे. पुरुष प्रगती मंडळाच्या महिला प्रतिनिधी कोणी त्यांना विनंती करतो की आपण माहिती संपर्काला महिला प्रतिनिधी उपाध्यक्ष मनीषा शिगवण आपण 2 महिला प्रतिनिधी इकडे पाठवायचे आहेत. डोळ आहे त्यांची डोळ आहे. चढाई घेऊन पंडित आंबेकर परत होते आणि कल्याण संदर्शन झालं. 1 गोल मिळालेला आहे. महिला प्रतिनिधी त्वरित चला. महापुरुष प्रगती मंडळाच्या महिला प्रतिनिधी त्वरित व्यासपीठाकडे यायचं. कितीवर आले रे आपण? 18 आहे. हे झालं ना? श्री या कबड्डी स्पर्धेसाठी आम्हाला प्रमुख अतिथी आणि उद्घाटक लाभलेले आहेत. गावच्या सरपंच सौ सुनील रेवाळे, यांना या मंडळाची प्रेमाची भेट आम्ही देऊ इच्छितो. प्रमोदिनी आंबेकर यांना विनंती करतो की आपण
शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचे. सौ तन्वी सुनील रेवाळे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मुंबडशे. क्रीडासोबत जोडतात टाळ्या वाजवून स्वागत करा. धन्यवाद रेवाळे मॅडम, धन्यवाद आंबेकर. त्याचप्रमाणे केशीगावच्या सरपंच सौ श्रेया श्रीकांत मानविलकर, सौ श्रेया श्रीकांत मानविलकर केशीगावचे सरपंच. त्याचप्रमाणे श्री संदीप चिखले शिवसेना विभाग प्रमुख केशी. श्री जगदीश कलमकर आणि केशीगावचे उपसरपंच राजू विद्वांस हे या कार्यक्रमाला आयोजन उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करणं, त्यांचा सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मनीष बडके यांना विनंती करतो की राजू शेठ विद्वांस यांना सन्मानित करायचं आहे. ही माने सल्लव नको पडला ना बघ. क्रीडासेवा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. राजू शेठ विद्वांस. त्याचप्रमाणे मकरंद माजलेकर क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित आहे का? मकरंद माजलेकर आमच्या मंडळाचे हितचिंतक. त्याचप्रमाणे विकास प्रभाकर मालवणकर हे आमच्या मंडळाचे हितचिंतक. आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य असतं. विकास प्रभाकर मालवणकर. संतोष बडके यांना विनंती करतो की आपणही त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सन्मान करायचा. विकास प्रभाकर मालवणकर शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. टाळ्या वाजवून स्वागत करा. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुरेंद्र दिनकर कर्दीकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती केळशी. देवेंद्र पवार शिवसेना शाखा प्रमुख केळशी. श्री निलेश पैकर अध्यक्ष कुणबी समाज केळशी. निलेश पैकर यांना आमच्या मंडळाच्या वतीने प्रेमाची भेट. कल्पेश वजेरकर यांना विनंती करतो की निलेश पैकर यांना सन्मानित करायचं आहे. तू तेव्हा रक्ताची झाला. जयदीप गोटल यांनी माहिती संपर्क. जयदीप गोटल. त्याचप्रमाणे समीर लाड मंडळाचे उपचिंतक. अविनाश अनंत भोगल अध्यक्ष चिंचववाडी. अविनाश अनंत भोगल अध्यक्ष चिंचववाडी आमच्या मंडळाचे उपचिंतक. जयदीप गोटल यांना विनंती करतो की आपण अविनाश भोगल यांना सन्मानित करायचं आहे. शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे.
त्याचप्रमाणे मांदेली गावचे सरपंच उपसरपंच चंद्रशेखर वेद पाठक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले. मी केदार पतंगे आमच्या मंडळाचे हितचिंतक आणि केशीगावचे माजी उपसरपंच आहेत. यांना या आमच्या मंडळाच्या वतीने प्रेमाची भेट. मी नरेंद्र आगरी यांना विनंती करतो केदार पतंगे यांना सन्मानित करायचे आहे. झोपलेलं सोडायचे 6 वाजता गेलं 5 वाजता गेलं तू आंघोळीला एवढा वेळ का करायचा खुर्ची बस ना उठ 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 खुर्ची बस खुर्चीत ए त्याचप्रमाणे अरुंदा ए अरुंदा 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 सचिन लोखंडे आमच्या मंडळाचे उपसरपंच आणि या स्पर्धेचे रोख रक्कम 7,000 रुपये त्यांनी आमच्या मंडळाला अतिशय महत्वाचं सहकार्य केलेलं आहे. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पडवे यांना विनंती करतो की सचिन लोखंडे यांनाही आमच्या मंडळाची प्रेमाची भेट त्यांचाही सन्मान करायचा आहे. स्वरूप शाल श्रीफळ आणि पुष्पवृक्ष. खाली बसू नको मातीतली माझ्या तुला नाही माहिती माहिती आम्ही माहिती केलं बस डब्ल्यूवर बसू नको. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे उपचिंतक या कार्यक्रमाचे संपूर्ण निमंत्रण पत्रिकेचे खर्च प्रत्येक वर्षी जे आम्हाला एक सहकार्य लागतो ते आमचे हितचिंतक मळेकर साहेब खास मुंबईहून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो मळेकर साहेब यांचाही सन्मान करायचा आहे. प्रफुल्ल शिजवण यांना विनंती करतो शाल श्रीफळ पुष्पवृक्ष देऊन त्यांना सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे सुनील रेवाळे आमच्या मंडळाचे हितचिंतक यांनाही मी आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करणं आमचं अर्थ कर्तव्य आहे. सुनील रेवाळे